Hello student, good morning, have a good day. स्टडी करा, एन्जॉय करा, डोंट बघा टेन्शन घेऊन स्टडी करू नका. दररोज सांगतोय. वर्ब, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, राईट, रोट, रिटर्न, वेगवेगळे शब्द वहीवर लिहा. 1000 होतील, 2000 होतील, तुमचा शब्दाचा साठा होईल स्पीक इंग्लिश इझिली. म्हणजे जर शब्द जास्त असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येईल, लेटर रायटिंग करता येईल, हे जे निबंध लिहिता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स ग्रामरमध्ये लिहिता येईल. प्रत्येक अनसीन पॅसेज असतो तो वाचता येईल चांगला आणि त्यावर जे प्रश्नाची उत्तरं आहे ती तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील. मी त्याच्यातूनच हे शोधून काढलेले 10वी आणि 12वीचे. बघा तुम्हाला परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स येतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस येतो, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू ओळखता आलं पाहिजे. 2 मार्क. क्वेश्चन टॅग, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, बरोबर नाही, टू टेक केअर, केअर ऑफ, अवेअर ऑफ, असे वेगवेगळे भरपूर इंग्लिशचं आहे ग्रामर आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर लिहिता येईल. भरपूर म्हणजे अनसीन पॅसेज 3 पोएम आहे, रायमिंग वर्ड आहे, कितीतरी आहे. तर तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे लिहिता येतील वाक्य आणि तुम्ही करत चला दररोज, बरोबर. आज बघा ग्रामरवरच आधारित आहे. आय हॅड प्रॅक्टिस्ड द एक्झरसाइज आवर्स टुगेदर. आय हॅड प्रॅक्टिस्ड, बघा आय हॅड प्रॅक्टिस्ड, इथं हॅड आलाय आणि प्रॅक्टिस्ड पास्ट, बरोबर आलाय की नाही. हॅड आणि प्रॅक्टिस, द एक्झरसाइज आवर टुगेदर. कोणता काळ आहे बरं हा इथं कोणता आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कोणता आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. लिहून द्या, पास्ट परफेक्ट टेन्स. तिथं सांगितलंय विच टेन्स इज दिस, तर हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. टू टेक प्राईड, याचा अर्थ टू टेक प्राईड. प्राईड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, टू टेक प्राईड. तर याचा अर्थ होतो हॅव ए फिलिंग ऑफ रिस्पेक्ट. रिस्पेक्ट देणं, हॅव अ फिलिंग ऑफ रिस्पेक्ट. टू टेक अ प्राईड म्हणजे काय, हॅव अ फिलिंग रिस्पेक्ट. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे. टू टेक अ प्राईड, हॅव अ फिलिंग रिस्पेक्ट. नंतर ए फिलिंग ऑफ हाय, उच्च. ए फिलिंग ऑफ हाय, फिलिंग ऑफ ग्रेट व्हॅल्यू. हाय म्हणजे ग्रेट व्हॅल्यू. बघा कसे शब्द आहे. अ फिलिंग ऑफ हाय, फिलिंग ऑफ अ ग्रेट व्हॅल्यू. अनसीन पॅसेज मध्ये आलेले मॅच द फॉलोइंगला 9वी पासून 12वी पर्यंत आहे. बघा असे चूज करून मी वेगवेगळ्या देतो तुम्हाला. अ फिलिंग ऑफ हाय मीन्स फिलिंग ऑफ अ ग्रेट व्हॅल्यू. इथं दिलं अन अननोन, माहित नसलेलं, बरोबर नाही. अन अननोन माहित नाही, अननोन. मग त्याचा अर्थ काय, नॉट नोन. अननोन म्हणजे नॉट नोन, माहित नाही. रायटिंग अँड डॅश डॅश बिकम सिमिलर बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमुळे लिखाणकाम आणि टायपिंग हे सिमिलर झाले. टेक्नॉलॉजीमुळे टायपिंग अँड लिखाणकाम हे सारखंच आहे. सिमिलर म्हणजे सारखं आहे, बरोबर आहे. कारण काय, टेक्नॉलॉजीमुळे. म्हणजे टायपिंग येईल का रीडिंग येईल, तर टायपिंग येईल. काय येईल, टायपिंग येईल. मी आधीच सांगितलं होतं टायपिंग. टायपिंग हे पण अनसीन पॅसेज मध्ये होतं. नंतर नाउ डेज मॅन टिंब कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी एज्युकेशन. नाउ डेज इथं तुम्हाला दिलंय इज एबल टू येईल का आर एबल टू येईल. नाउ डेज मॅन म्हणजे प्लुरल आहे का सिंग्युलर आहे याच्या प्रमाणे पाहिजे. इथं प्लुरल कोणतं आहे, सिंग्युलर कोणतं आहे. ह्या मॅन प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे. मग काय येईल, इज एबल टू येईल. आर एबल टू नाही यायचं, इज एबल टू. बघा
कसं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ग्रामर अनसिन पॅसेज मध्ये सुद्धा दिलं जातं। इज एबल टू म्हणजे इंग्लिश पण बोलता येतं। नाऊ वट इज आत्ताच्या हल्ली म्हणजे आत्ताच्या युगात हल्ली आत्ता मानव काय एबल टू कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी एज्युकेशन चांगल्या प्रकारे तो या दिवसामध्ये कॉम्प्युटर त्याला चांगलं एज्युकेशनमध्ये बराचसा कॉम्प्युटरचा भाग शिक्षणासाठी चांगला आहे। वही आता इथं दिलंय इज एबल टू इल कार एबल टू इल वही हे प्लुरल आहे का सिंग्युलर आहे मग याच्यात फक्त तुम्हाला इज एबल टू कार एबल टू तर वही हे वी दे मी काय सांगितलंय हे प्लुरल आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला वी आर एबल टू इल एचडब्ल्यू होतं पण आता मी सांगून टाकलं वी आर एबल टू। अशा प्रकारे तुम्ही परत वेगवेगळ्या अनसिन पॅसेजचे वाक्य करा तुम्हाला भरपूर येईल। एकच तास स्टडी करा एकच दररोज एव्हरीडे आणि अशा प्रकारचं ग्रामर स्वतः बोला इंग्लिश तुम्हाला चांगलं येतंय आता। ओके थँक्यू बाय एन्जॉय।